नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा आपण सराव संच 2.2 मधील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न विचारला जाईल। तो सोडवून त्याचे येणारे उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचे आहे। लक्षात ठेवा, गणित विषय जर सोपा बनवायचा असेल तर त्याचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आजचं वर्ग समीकरण आहे 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15। तर उत्तरासाठी आपण सर्वात अगोदर हे वर्ग समीकरण जसंच्या तसं लिहून घेऊयात। 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15 याचं निरीक्षण करा तर आपल्याला समजेल की हे वर्ग समीकरण सोडवण्या अगोदर आपल्याला ह्याला साध्या रूपात रूपांतर करून घ्यावं लागेल। म्हणून काय करायचं तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जे काही आहे ते सर्व बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन येऊयात। म्हणून 5m वर्ग आता जे अधिक 22m आहे ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणल्यानंतर वजा 22m होतील आणि जे अधिक 15 आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणल्यानंतर होतील वजा 15 बरोबर 0। तर आता बघा आपण याचे अवयव करायचे आहेत। तर अवयव करण्यासाठी काय करायचं आहे, पहिल्या पदाचा सहगुणक जो आहे 5 आणि तिसरं पद जे वजा 15 आहे त्यांचा गुणाकार करायचा। तर त्यांचा गुणाकार येतो वजा 75। तर आता आपल्याला वजा 75 चे असे अवयव करायचे आहेत की ज्यांची वजाबाकी वजा 22 येईल। आता यांची वजाबाकी का करायची तर बघा इथे वजा 75 आलं आहे, म्हणजे इथे आपण यांची क्रिया कोणती करायची हे आपल्याला हे इथलं वजा 75चं चिन्ह सांगेल। जे वजाचं चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी करायची। तर 75 च्या अवयवांची जोडी कोणती येते, 75 एके 75 म्हणजे 75 आणि 1। दुसरी अवयवांची जोडी येते 25 त्रिक 75 म्हणजे 25 आणि 3। तिसरी जोडी येते 15 पाची 75 म्हणजेच 15 आणि 5। तर आता आपल्याला ह्याची निवड कोणती करायची तर अशी निवड करायची आहे की ज्यांची वजाबाकी 22 येईल। म्हणून आपण 25 आणि 3 ह्या जोडीची निवड करूयात। आता ह्या 25 आणि 3 ला चिन्ह कोणतं द्यायचं तर बघा आपल्याला उत्तर काय आलं पाहिजे यांचं वजा 22। तर वजा 22 कधी येईल तर मोठ्या संख्येला चिन्ह वजा देणार आणि लहान संख्येला चिन्ह अधिक देणार, तेव्हा यांची वजाबाकी होऊन उत्तर वजा 22 येईल। म्हणून 25 ला वजाचं चिन्ह आणि 3 ला अधिकचं चिन्ह। आता आपले हे अवयव शोधून झालेले आहेत ते आपण समीकरणात भरून घेऊयात। म्हणून 5m वर्ग वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0। आता यांच्या अशा जोड्या बनवून घेऊयात। आता पहिल्या जोडीतून सामायिक अवयव बाहेर काढूया। बघा 5m वर्ग आणि 25m या दोघांनाही 5m ने भाग जातोय, म्हणून आपण 5m ला बाजूला काढूयात। आता 5m वर्गला 5m ने भाग दिल्यानंतर 5 एके 5 निघून गेले आणि m वर्गला m ने भाग दिला, राहिला फक्त m। आता वजा 25m ला 5m ने भाग दिल्यानंतर 5 5 25 आणि m भागिले m निघून गेला, म्हणून राहिले वजा 5। आता दुसऱ्या जोडीचा विचार करूयात। तर 3m आणि वजा 15 यांना 3 ने पूर्ण भाग जातोय, म्हणून आपण अधिक 3 ला बाहेर काढूयात आणि कंसात 3m ला 3 ने भाग दिला, राहिला m आणि वजा 15 ला अधिक 3 ने भाग दिला, राहिले वजा 5 बरोबर 0। आता हे जे दोन्ही समान कंस मिळालेले आहेत त्यांना आपण एकत्र करूयात। कंसात m वजा 5 कंस पूर्ण आणि आता कंसाच्या बाहेर जी पदं आहेत त्यांना एकत्र करूयात। कंसात 5m अधिक 3 कंस पूर्ण बरोबर 0। म्हणून m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0। तर इथे आपण हे जे वजा 5 आहेत त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते अधिक 5 होतील। म्हणून m बरोबर 5 किंवा इथे हे जे अधिक 3 आहेत त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते वजा 3 होतील। म्हणून 5m बरोबर वजा 3। पुढच्या पायरीमध्ये m बरोबर 5 हे जसंच्या तसं येईल किंवा आणि इथे 5m आहेत म्हणजे 5 गुणिले m आहेत, ते 5 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊया, ते भागिले 5 होतील। त्यामुळे m बरोबर हे वजा 3 जसे तसे आले छेद 5।
तर आपल्याला एमच्या 2 किमती मिळालेल्या आहेत. हीच या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे 5 आणि -3/5 आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे वर्ग समीकरण सोडवलेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न देत आहे, तो सोडवून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे. तर वर्ग समीकरण आहे 4m वर्ग बरोबर 13m अधिक 12. तर ह्या वर्ग समीकरणाचा सराव करा, त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.